नमस्कार मंडळी, एस फ श्रीकांत म्हणजे गोष्ट गावकडची. आजच्या भागामध्ये आपण एक रानभाजी पाहणार आहोत. ती रानभाजी आहे कंटोलीची भाजी. तर त्याचा बघा, हा वेल असा असतो आणि त्याला ही फुलं आलेत पिवळी, छान एकदम सुंदर फुलं आहेत बघा, किती मस्त. तर त्याला जी फळं येतात कंटोली, तर त्या कंटोलीची आपण आज भाजी करणार आहोत. ती कंटोली खूप महाग असतात. चला तर मग आपण आता पाहूच. पहा, इथे मी कंटोली घेतलेली आहेत, तुम्ही पाहाल. ही बघा, अशी कंटोली असतात. आणि त्यासाठी लागेल मला एक कांदा, टोमॅटो आणि जर असतील तुमच्याकडे लसूण किंवा लसूण पेस्ट त्यापैकी, आणि आपलं फोडणीचं साहित्य. तर आता मी कंटोली कशी चिरतोय ते पण तुम्हाला दाखवतो, आणि त्याची भाजी कशी करतात ते पण आपण पाहूया, कारण काही जणांना ही भाजी माहीत नाही आहे. चला तर मग आज आपल्याकडे आहे रानभाजी कंटोली. चला, भाजीचा प्रकार एक कसा आहे तो पाहूया. आपण भेटू थोड्या वेळाने, म्हणजे मी आता हे चिरताना दाखवतोच. ही बघा, ही भाजी कंटोली हे अशी असतात. तर आता मी ती चिरून दाखवतो तुम्हाला. ह्याचं हे शेंडी आहे, धागा आहे काडी आलेली, ती काढायची. मागचं पुढचं ह्याचं देठ काढायचं. कवळं असतील तर तुम्ही बिया घेतल्यात तरी चालेल, आणि जून असेल तर तुम्ही नका घेऊ बिया. मी ह्याचे गोल काप काढलेले आहेत, हे बघा, असे गोल काप काढलेत. म्हणजे मी काढून घेतो गोल काप. ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच भेटते, आणि मेन म्हणजे ही भाजी खूप महाग असते. आता ही वहिनीला 360 रुपये किलोनी भेटली. आम्ही एवढी काही महागात आणली नाही किलोनी, आम्ही फक्त 2 वाटे आणले पाव किलोत. ते सुद्धा बारीकच भेटली आम्हाला. ती ही फळं कंटोली म्हणजे झाडावर लागतात का वेलीवर लागतात तो सुद्धा व्हिडिओ मी ह्याला जोडणार आहे. कारण ह्या भाजी शोधायला पण खूप मेहनत लागते. जून असतील तर तुम्ही बिया घ्यायच्या नाही आहेत, बिया काढून टाकायच्या. आणि ही कंटोली तुम्ही कडधान्यांमध्ये सुद्धा टाकू शकता, जसं की वालाच्या भाजीत, वाटाण्याच्या भाजीत, चण्याच्या भाजीत असं. तर काही जणांना हा प्रकार माहिती असेलच, कंटोली म्हणजे काय आहे ते, पण आता काही ठिकाणी ही भाजी माहीत नसते. हे बघा, तर मी अशी ही भाजी कट करून घेतो. बारीक ह्याच्या गोल अशा काचऱ्या केल्यात, हे बघा, काचऱ्या टाईप गोल. तुम्ही उभे सुद्धा चिरू शकता किंवा गोल सुद्धा करू शकता. तर आता मी ही भाजी पूर्ण चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने, म्हणजे आपल्या चुलीच्या पुढे. तेल तापत ठेवलंय मी. आता मी त्यामध्ये टाकतो राई, जिरं साधारण 1 चमचा, कांदा. हे बघा, दोन बारीक कांदे चिरलेले आहेत मी. 1 कांदा बारीक चिरलाय आणि 2 टोमॅटो चिरले.
परतून घेऊ आपण. तसंच आपण त्याच्याबरोबर टाकूया हळद, मसाला 1 चमचा. तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट करा भाजी. का आपण तसाच मीठ पण टाकून घेऊ चवीनुसार. चवीनुसार इथे मी मीठ टाकलंय. लागलं तर मी मसाला थोडासा नंतर टाकेन मी. कांदा आपला तांबूस झालाय, शिजलाय कांदा टोमॅटो. आता आपण त्यामध्ये ही बघा ही बारीक चिरलेली गोल काप केलेले कंटोली आहेत. परतून घेऊ मस्तपैकी. कंटोलीची भाजी, एक रान भाजी. नंतर आपण ह्याच्यावरती भाजी शिजली का मग आपण ह्याच्यात ओलं खोबरं टाकणार आहोत. थोडंसं पाण्याचा हात आपण मारूया, टाकूया, म्हणजे आपली भाजीला जरा शिजायला जलदपणा येईल. हे बघा इथे मी आता थोडंसं पाण्याचा हापका मारतो. थोडंसं पाणी घातलं. आणि आता आपण ह्याला झाकण लावू. नको, मी आता झाकण ठेवलंय. आपण भेटू भाजी शिजल्यावर. आपली भाजी शिजलेली आहे. आता त्यामध्ये मी ओलं खोबरं टाकत आहे. अंदाजे 1-2 चमचे. एकत्र करून घेऊ आपण. तर आपली रेसिपी झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.